पहलगाम हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळणारच, मन की बात मधून पंतप्रधान मोदींची ग्वाही. कट रचून हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याचंही आश्वासन. अरबी समुद्रात नौदलाकडून जोरदार युद्ध सराव. अनेक युद्धनौकांवरून क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेच्या चाचण्या. कधीही, कुठेही आणि कसंही तयार आहोत, नौदलाचं निवेदन. पहलगाम हल्ल्यातल्या आणखी 4 संशयित दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त. आतापर्यंत 9 जणांची घरं जमीनदोस्त. लष्कर-ए-तैयबाच्या कारवायांमध्ये सहभाग असल्याची माहिती. काश्मीरमध्ये मोठं कोम्बिंग ऑपरेशन. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 446 पेक्षा जास्त लोक ताब्यात. मागील 2 दशकातील सर्वात मोठी कारवाई. पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याच्या अल्टिमेटमचा आज शेवटचा दिवस. पाकिस्तानी नागरिकांना दिलेले व्हिसा आज रद्द. वैद्यकीय व्हिसा असलेल्यांना 29 एप्रिलपर्यंत सूट. पाकिस्तानचा महाराष्ट्रात आलेला एकही नागरिक बेपत्ता नाही. माझाच्या रिपोर्टनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण. संध्याकाळपर्यंत सर्व पाकिस्तानी भारताबाहेर जातील असाही दावा. एकनाथ शिंदेंनी समज दिल्यानंतर संजय गायकवाडांची पोलिसांविषयीच्या वक्तव्यावरून दिलगिरी. व्यक्तिगत अनुभवावरून वक्तव्य केल्याचा दावा. यूपीएससीत उत्तीर्ण झाल्यानंतर बिरदेव डोणे आई-वडिलांसह पहिल्यांदाच मूळगावी. कागलमधील यमगे गावात फुलांची उधळण करत बिरदेवचं जंगी स्वागत. जळगावात ऑनर किलिंगची घटना. चोपड्यात प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडिलांचा मुलगी आणि जावयावर गोळीबार. मुलीचा मृत्यू तर जावई गंभीर जखमी. केळीच्या पानांचं बंडल अदलाबदली झाल्यानं 20 वर्षीय तरुणाचा दाम्पत्यासह त्यांच्या मुलावर कात्रीनं हल्ला. पतीचा मृत्यू. कल्याणच्या एपीएमसीमधील धक्कादायक घटना. सांगलीच्या जतमधील आश्रमशाळेत विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणी मुख्याध्यापकाला अटक. उमदी पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. आयपीएलमध्ये आज डबल हेडरमध्ये मुंबई भिडणार लखनौला. संध्याकाळी दिल्ली आणि बंगळुरूमध्ये आमने-सामने. नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी.